मित्रांनो, अमेरिकेत जा, मॉटेल असो, गॅस स्टेशन असो, डायमंड मार्केट असो, सगळीकडे एकच नाव ऐकू येतं, पटेल. पण असं का बरं? तुम्हालाही प्रश्न पडलाय ना? अमेरिकेतल्या 50% मॉटेल्स गुजरातींच्या मालकीचे आहेत. डायमंड इंडस्ट्रीत 80% गुजराती आणि 7-11 सारख्या चेनमध्येही सर्वाधिक फ्रँचायझीज गुजरातींच्या. पण असं का, तुम्हालाही प्रश्न पडला ना? ते ना बॉन्ड रिच होते, ना त्यांच्याकडे स्पेशल ॲडव्हान्टेज होती, पण त्यांच्याकडे एक ॲसेट होती, ते म्हणजे बिझनेस माइंडसेट. गुजराती समाजात एक कल्चर आहे, एक यशस्वी झाला तर दुसऱ्याला वर ओढून ने. फायनान्स असो, गायडन्स असो किंवा मॅनपॉवर असो, सगळं कम्युनिटीमधूनच मिळतं. 60च्या दशकात जेव्हा ते आफ्रिकेतून अमेरिकेत आले, तेव्हा हातात पैसा नव्हता, पण धंद्याचं व्हिजन होतं. मॉटेल घेतलं, त्यातच राहतं, खर्च वाचवला, प्रत्येक डॉलर पुन्हा बिझनेसमध्ये गुंतवला. ती पहिली जनरेशन सर्वायवलसाठी लढली, दुसरीने एक्सपांड केलं आणि तिसरीने एम्पायर बनवलं. गुजराती लोकांनी जे केलं तेच आपण करू शकतो. स्वतःचं अध्ययन करा, आपल्या ताकदी ओळखा, आपला माइंडसेट ओळखा आणि मगच आपलं छोटं सेटअप एक मोठं सिस्टम बनू शकतं. सेल्फ स्टडी म्हणजे ही प्रक्रिया, आपल्या छोट्या सुरुवातीला मोठं स्वप्न बनवायची कला. कमेंटमध्ये सांगा तुमच्या कम्युनिटीची सर्वात मोठी ताकद काय आहे. फॉलो करा आणखी अशा रिअल बिझनेस स्टोरीसाठी.